नमस्कार, गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण मस्त अशी आहे ना भज्याची रेसिपी बनवणार आहे। भोपळ्याचे भजे बनवायचे आपल्याला, एकदम खमंग कुरकुरीत आणि चवदार। दुधी भोपळा आहे, हा मोठा घेतलेला आहे, जास्त निब्बर पण नाही आणि जास्त कवळा पण नाही आहे, मध्यम साईजचा घेतलेला आहे। तर आज सगळे सोबतच आहेत, बाई अण्णा पण येतं, गीता आहे, राम आहे, तनू आहे। आज आम्ही सगळे मिळून रेसिपी बनवणार आहेत आणि गरम गरम भजे खाणार आहेत। बाई तुम्ही तोपर्यंत रामला घ्या। मिरची कोथिंबीर धुवून घ्यायची बरं का, रानातलीच आहे। भाग्यश्री, भोपळा खूप थंड असतो बरं का शरीरासाठी। हो मंडळी, ज्याला कोणाला उष्णता असेल ना, भोपळ्याचा रस प्या, भोपळ्याचे भजे खा। मस्त असा भोपळा सोलून झालाय। आपण आता हे दोन्हीकडून चिरून घेऊ आणि किसून घेऊ किसणीनी। आपण खोबरं किसतो का ते किसणीनी किसून घ्यायचं आहे। मी आता असं कापून घेतलंय मधून। आपण आता हे भोपळा धुवून घेऊ, अगोदरच धुवून घ्यायचा आहे, नंतर धुवायचा नाही। लगेच किसले किसले आपल्याला पीठ काढून घ्यायचं त्याच्यामध्ये। चूल पेटून घेतलेली आहे, आता कढई ठेवून घेऊ आपण चुलीवर आणि तेल गरम करायला ठेवू, म्हणजे मग पटकन आपण पीठ घालून घेतलं की लगेच आपल्याला भजी सोडायला। तिकडे तिकडे काकाला 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 दे दे तू। आपण आता तेल गरम होण्यासाठी कढईत टाकून घेऊ। लोखंडाची कढई असल्यामुळे पटकन तेल गरम होतं। आता हे भोपळा किसून घेऊ आपण लगेच। आपण खोबरं किसतो का ते किसणीने किसून घ्यायचं आहे, जास्त निब्बर पण नाही भोपळा घ्यायचा। आता चालायला लागलाय राम, त्याला लय नवल लागतंय चालायला लागल्यामुळं। कंप्लीट 1 वर्ष झालं ना तनुरा। विठ्ठल 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 विठ्ठल। आपण सगळा भोपळा असा मस्त किसून घेतलाय आणि लाल पण पडलेला नाही, काळा पण पडलेला नाही, अगोदर धुवून घेतलेला आहे। आणि ताबडतोब आपल्याला पीठ घालून घ्यायचं याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आता ओवा। एकदम सोप्या पद्धतीने आणि खमंग भजे लागणार आहेत। हे घेतलाय सोडा, जिरे, मिरच्या चिरून घेतल्यात, कोथिंबीर, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। ते सगळं मिक्स करून घेऊ एकदा। आपण हे बेसन पीठ घेतलेलं आहे, आपल्याला ताबडतोब पाणी नाही टाकायचं। या भोपळ्याला पाणी सुटत असतं मिठाचं आणि भोपळ्याला पण पाणी असतं ना, त्यामुळे पाणी अजिबात टाकायचं नाही। लागलं तर आपल्याला थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे। मी अजिबात पाणी नाही टाकलेलं, अजिबात पाणी वापरलं नाही आपण, पाण्याची गरजच नाही लागली। भोपळ्याला पाणी सुटत असतं ना। आता तेल पण गरम झालंय आपलं। आपल्या दारापुढंच मस्त असा नागिनीचा वेल आहे, खूप आयुर्वेदिक वेल आहे भाग्यश्री ना। हो खूप आयुर्वेदिक आहे। आता एक गरम असताना आपल्याला लगेच मीठ टाकून घ्यायचंय, म्हणजे मग मस्त मीठ मुरतं मिरच्यांमध्ये। तेल चांगलं गरम झालंय, जास्त पण गरम नाही होऊन द्यायचं, लाल भजे होते तर। जाळ पण मध्यम लावायचा। भजे सोडून घेऊ आता। गरम गरम भजे खायला लय छान लागते बरं का, एकदम चवदार लागते। भाग्यश्री, हॉटेलपेक्षा आहे ना 10 पट भजे व्यवस्थित होतील बरं का। हो चवदार लागतात खायला। मस्त असे आपले खमंग खरपूस भजे तयार झाले तर झालं पाहिला का ना आता। हो वा 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 भाग्यश्री, तोंडालाच पाणी आलं भजी बघून। चवदारच एवढे लागतात ते खायला, हो ना, तोंडाला पाणी येणारच। मस्त भजे तळलेले आहेत आपले, आता काढून घेऊ। आणि अजिबात तेलकट होत नाहीत बरं का, तेल अजिबात राहत नाही भज्यांमध्ये। बघू शकता मस्त असे आपले भजे तयार झालेले इथं। आता बैला अण्णाला बोलवा, ती बसली पंगत आता भजे खाण्यासाठी। तनू, वाट पाहते भज्यांची आता। वाट बघती ना भजेची। ह्या प्लेटीमध्ये द्यायचे ना आता तुम्हाला। आता एवढे तळीते आणि सगळ्यांना गरम गरम खायला देते। बर, म्हणजे मग सगळ्यांना पुरतील हे 2 घाणे।
कैरी खायची तुला त्यासोबत? भांडेच वाजायला लागले लहान मुलं आता. गीता वाढते आता सर्वांना. कैरी पण आणली ना गीता? तनू कैरी किती गोड आहे. लय गोड आहे. इकडे बघून सांग. बर. आमच्या रामच्या तोंडाला काय पाणी सुटलं काय ना आता? मिरची नाही घ्यायची दादा तुला? फक्त कैरी? आता सगळ्यांनी सांगायचे बरं का भजे कसे झाले. तनू, दादा. बाई कशी झाली भाज्यांची चव? खूप छान झाले तर खूप छान. छान झालेत का? तनू कशी झाली भजे? चवदार काय चव भाजीची? दादा तुला आवडले का? आणि आमच्या ह्या बाळाचं नाव काय? हा गायत्री बाळ. छान झाले ना बेटा? अरे वा. चला आता भजी संपत आलीत. भाग्यश्री 2 गाणे संपले. चला तिसरा द्या. हो आधी काय तळत आलंय ना. आपण आता सगळे भजे असेच तळून घेऊ. आई कस काय तुझी सून भाग्यश्री? खूप सुगराणी. चव आहे ना तिच्या हाताला? हो खूप चवी. मंडळी भाग्यश्री आणि गीता सख्या बहिणी आहेत बरं का. सख्या जावा आहेत. राम पण खातोय का? रामला चव लागली. तू असं कर, छान झाले म्हण. असं कर काकाला. राम 1 वर्षाचा आहे. त्याला तिखट वगैरे नाही देत अजून. हो ना भाग्यश्री? हो तिखट नाही खाता अजून, पण आता खायला लागलाय तो. चव लागली वाटते त्याला. गीता तुला पण घे ना ग. मंडळी आली आता आपली बारी भजी खाण्याची. यांनी आता भरपूर भजी संपवले. पोटभर खायच्या. हा बाई ती तनू आपण दोघं एकत्र खाऊ. गीता प्लेट द्या, तुम्हाला देते गरम गरम. मला द्या गरम गरम. कैरी कापून द्या गीता मस्त पैकी. त्या काय ती मोठी कैरी आहे ना भाग्यश्री? घ्या तुम्हाला गरम गरम भजी. बर बर बर. अयो लय गरम आहे आई. गरम गरम खायची मजा राहते. थोडा गार खातो इकडचा तन्वी बसला. मंडळी मोच आवरला नाही पण आपण चव घेऊन बघू आता. तुम्ही आठवणीने भजे खायला बरं का. वा 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 आई हो काय करते त्या हॉटेलला. मंडळी 10 पट हॉटेलपेक्षा छान भजी झालीत. झाली तुझी भजी खूप बाळ? पोटभर खाल्ले अंबर. तनू त्या बाळाला सोडू नये घरी. हा तन्वी त्या बाळाची चप्पल दे. तन्वीची मैत्रीण आहे. खूप छान आहेत दोघी. आपल्याचे भजे आहे ना गार राहते शरीरासाठी बरोबर आहे आपल्या. ना. आल्या परत खायचे. घ्या बस. हा थँक्यू थँक्यू थँक्यू. वेलकम. वेलकम बेटा. भाग्यश्री काय हो, इतके छान भजे झालेत ना. चवदार झाले ना. लय चवदार. आणि मी तर खूप पोट चवदार भर भजे लागतात बरं का भोपळ्यांचे. बरं का भाग्यश्री. एकदम पोट भरूच तर भजे खाणार. हो, पोट भर खा. हा? तुला ठेवणार नाही. हा नका ठेवू, तुम्ही पोट भर खा. गरम गरम भजे खाण्याची चवच वेगळी बरं का. मंडळी मी कुठली गोष्ट बोललो आणि भाग्यश्री नाही म्हटली नाही असं कधीच होत नाही. बघू शकता आपल्या भाज्यामध्ये अजिबात तेल नाही राहिलेलं आणि एकदम आतून मऊ मऊ आणि बाहेरून कुरकुरीत असे भजे तयार झालेले आहेत आपले. मस्त असे गरम गरम खायला एकदम चवदार लागतात बरं का. भोपळा कुठेही दिसा नाही, तर सगळं भोपळ्याचं पाणी झालेलं आहे. मंडळी ह्या भोपळ्याच्या भाज्यामध्ये आपण तेल शोधलं ना तरी अजिबात नाही. भाई तेल आहे का? अजिबात तेल नाही. हाताला सुद्धा नाही चिटकत आहे. पोट दुखत नाही. हा बघा मी आता भाज्या असं करतो. इकडे घेता. हा हा बघा अजिबात तेल बिलकुल नाही तेल राहत. नाही. खूप आयुर्वेदिक आहे बरं का भोपळा. तर आपण असे सगळे भोपळ्याचे भजे तळून घेतले. तर आणि भाग्यश्री सगळ्यांनी पोटभर भजे खाल्ले. देऊ का अजून आता तुम्हाला? मी धरा. थोडा राहिलो अजून 4-5. मी तर पोटभर खाणार आहे बरं का. हो पोट भर खा. गरम गरम खाल्लेत सगळ्यांनी. आजच्या भोपळ्यांच्या भाज्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. एकदम आयुर्वेदिक आणि सगळ्यांनी गरम गरम खाल्ले. सगळ्यांना आवडले. गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.